विष्णू चाटेला 2 दिवस सीआयडी कोठडी, वाल्मिक कराडवर मोक्का दाखल नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला 2 दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावण्यात आलेली आहे आणि या हत्या प्रकरणात विष्णू चाटे याच्यावरही मोक्का लावण्यात आलेला आहे. विष्णू चाटे हा संघटित गुन्हेगारीचा भाग आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं आहे. विष्णू चाटेच्या चौकशीसाठी कोठडी हवी असा युक्तिवाद वकिलांनी न्यायालयात केला होता आणि त्यांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे. हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे, पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही, म्हणून वाल्मिक कराडवर मोक्का लावलेला नाही. मीडियाप्रमाणे माहिती सर्वांनाच माहिती आहे की या अगोदरच एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटे यांना अटक केली होती. जवळपास 18 तारखेला अटक झाली. 18 नंतर जवळपास 10/1/24 पर्यंत म्हणजे जवळपास 25 दिवस जो आहे आता त्या प्रकरणामध्ये PCR होता, म्हणजे पोलीस कस्टडी होती. म्हणजे 25 दिवस एकाच एजन्सीकडे म्हणजे सीआयडी एजन्सीकडेच तो जो आरोपी आहे तो ताब्यात आहे. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे की जी आहे हे निरीक्षण मान्य न्यायालयाने केलं आहे आणि सेम एजन्सीकडे तो आरोपी आहे. त्यामुळे मान्य न्यायालयाचे सर्व गोष्टीचं अवलोकन करून मान्य न्यायालयाने सोमवारपर्यंत म्हणजे 13 तारखेपर्यंत त्यांचं जे आहे पोलीस कस्टडी रिमांड दिलेलं आहे. किती दिवसाची कोठडी? 2 दिवसाची. पण सर, हे करत असताना काही गोष्टी कोर्टाने विचारल्या सुद्धा की जसं मोबाईल सारखा गोष्ट रिकवर का झाली नाही. 24 दिवस मान्य न्यायालयाने मोबाईलचा मुद्दा जो सांगितला होता, कारण आमच्या सबमिशनमध्ये असं होतं की हाच मुद्दा त्यांनी या अगोदरच्या 638 या गुन्ह्यामध्येही जो आहे हा मुद्दा नमूद केला होता. तोच परत मुद्दा जो आहे तो या प्रकरणात त्यांनी नमूद करून PCR मागितला होता. ते जी दोन्ही कारण आहेत ते एकच आहेत असं आमचं सबमिशन होतं कोर्टाने. त्यामुळे कोर्टाने मोबाईलबद्दल विचारणा केली होती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.